चला अतिरिक्त खेळाडू देखील येऊ दे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. साई स्पोर्ट्स कारभाव. तीन धावांची पेनल्टी उशिरा येण्याची आणि 2 धावांची पेनल्टी 12th मॅन नसण्याची, म्हणजे एकूण 5 धावांची पेनल्टी साई स्पोर्ट्स कारभावाला दिली जाते. चला आता जय हरी रांधोळी मॅच ऑन करा. 5 धावांची पेनल्टी असेल जी आम्ही पहिल्या षटकानंतर किंवा हा डाव समाप्त झाल्यानंतर ती आम्ही ॲड करू. दुसऱ्या डावामध्ये आपण पेनल्टीचा विचार घेणार आहोत. दरम्यान हा डाव सुरू होईल. चला मॅच ऑन करा. अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे जय हरी रांजोळीचा सुद्धा आला नाहीये, त्यांचा पाठवून द्या, नाहीतर मग त्यांना देखील 2 धावांची पेनल्टी लावली जाऊ शकेल. एक एक धाव महत्त्वाची आहे आणि तुम्हाला सांगणं तर चुकीचं वाटते मला, कारण तुम्ही यामधून कित्येक वेळा गेला असाल. फार लांब कशाला जाता. गेल्या सामन्याचा जर विचार केला, डबल एक्स स्पोर्ट्स गोरसेबी आणि जॉली स्पोर्ट्स कामतकर 2 बॉल्समध्ये 2 धावांची गरज होती, तर त्यावेळी या एक एक धावांचं महत्त्व तुम्हाला कळणार आहे. जशी सिच्युएशन तुमच्या संघावर जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला या एक एक धावेचं महत्त्व कळणार आहे. प्रणय आहे, प्रणयच्या जोडीला हर्षद. प्रणय आणि हर्षद हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करा. प्रणय. आयोजकांच्या वादातून वारंवार मला सूचना येत आहेत. 2 वाजायला आलेले आहेत आणि अजूनही 4 सामने आम्हाला या स्पर्धेचे आजच्या दिवसातले कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. केतन पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रणय पाटील. केतन राईट आर्म ओव्हर द शरीरापासून दूर, खूप जास्त बाहेर होता उजव्या. फुटवर्क प्रॉपर झालं नाही प्रणय पाटीलचं, पण चांगली विचारसरणी उजव्या बाहेरच्या बॉलला ऑफसाईडला खेळण्याचा पवित्रा घेतला होता प्रणयने. पहिला बॉलवर चांगली कामगिरी या ठिकाणी केतनची. पहिला बॉल डॉट. खूप चांगली ड्राईव्ह या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव मिळते. लोवर फुलटॉस होता. न्याय देण्याचं काम प्रणयने केलं आहे बॉलला. चांगली ड्राईव्ह मिडल ऑफ द बॅट बॉलला घेतलं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये ड्राईव्ह केलं जाते. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफला, म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. त्यानंतर लॉंग ऑनला आहे काउ कॉर्नर, फॉरवर्ड मिड विकेट, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते जय हरी रांजोळी टीमचं. केतन राईट आर्मवर. यावेळेस वाईड यॉर्कर, चांगला चॉईस, चांगली पिचिंग केतनची. व्हेरिएशन करतोय, टप्प्यामध्ये बदल करतोय. आता पाहिलं तर उजव्या बाहेर टप्पा होता, या अगोदर लोवर फुल टॉस होता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि त्या पहिल्या बॉलचा जर विचार केला शॉर्ट ऑफ गुड लेन उजव्या बाहेर. तिन्ही बॉलची पिचिंग वेगवेगळ्या पद्धतीची हाताळलेली आहे गोलंदाज केतनने. केतन राईट आर्मवर द विकेट. यावेळेस बॉलला हुक केलं, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेग मध्ये चेस तर मोठा असेल पण मात्र बॉल जाईल सीमारेषा पार. या डावातला मिळते पहिला चौकार. 4 धावा. पुश केले स्वीपर कव्हर रिजन मध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एक धाव मिळणारा. दुसरा धावासाठी प्रयत्न प्रणयचा होता पण मात्र थांबवलं जातं शेवटच्या क्षणाला.
5 बॉल्स फेकून झालेले आहेत आतापर्यंत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 झाले. सावध सुरुवात या ठिकाणी खारबाव संघाची. काहीसा उशिराने हा संघ या मैदानात दाखल झालेला आहे. कालच्या जिंकण्याचं दडपण असेल का, कारण रात्र क्रिकेट होतं आणि काल जवळपास 2 ते 3 वाजेपर्यंत थोडंसं जागरण झालंय. पण यावेळेस आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयास. त्या ठिकाणी गॅप बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. स्क्वेअर लेग रिजन बाहेर. 4 धावांसाठी चौकार. साई स्पोर्ट्स खारबाव संघाची महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव. एका बाजूस तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळते. त्यानंतर प्रमोद म्हात्रे यांच्या लिडरशिप खाली खेळते ते म्हणजेच जय हरी रांजणोळी ही टीम. बॉलिंग अटॅक आहे जय हरी रांजणोळी टीमकडे आणि त्या बॉलिंग अटॅकचा योग्य तो वापर जर केला तर साई स्पोर्ट्स खारबाव संघाला देखील अडवू शकणार आहे. आणि पाहूया कुठला ऑप्शन चूज केला जाईल. गोलंदाज जो आर के पाटील स्टँडकडून स्टार्ट घेईल. दुसऱ्या षटकाची सुरुवात करणार आहे. सर्व मान्यवर पाहुण्यांचं आम्ही अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत करतोय, ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिलेला आहे आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं. नवीन गोलंदाज विशाल पाटील. आर के पाटील स्टँडकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर असेल बॅट्समन हर्षद. नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल प्रणय. कालच्या दिवसात मालिकेवरीचा पुरस्कार के ट्रॉफीचा त्याला मिळालेला आहे. चांगला अनुभव कालचा त्याचा राहिला आहे, पण आजचा अनुभव देखील तितकाच गरजेचा आहे, कारण आज स्पर्धा वेगळी आहे, ठिकाण वेगळं आहे, प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. त्यामुळे जसा खेळ काल झालाय तसा खेळ आज होईलच असं नाही आहे. चला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. विशाल. स्ट्राईकवर असेल बॅट्समन हर्षद. धावसंख्या झाली साई स्पोर्ट्स खारबाव संघाची 10. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग आणि त्यानंतर पॉइंट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न घेतला गेला. स्ट्रोक अगोदर कंप्लीट होतोय आणि बॉल थोडासा उशिराने येतोय. यष्ट्यांचा वेध घेतला जातो आणि पहिला हादरा बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. धावसंख्या 10 असताना बॅट्समन बॅक टू पॅव्हिलियन. तरी देवा मला पाऊशील का. थँक्यू. टॉससाठी तयार राहायचे वीर तानाजी तापोडे आणि चाविंद्रा. 554 स्पोर्ट्स सापे. 514 स्पोर्ट्स सापे. विपक्ष वीर तानाजी तापोडे. भुवनेश. मोनिश तुम्हाला आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 10. पुन्हा एकदा ती चुकी फलंदाजाने यष्टी दाखवली आणि गोलंदाजांनी यष्टी वाकवली आहे. त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 बोल्ड. वर आदरणीय सुनील दिवेकर साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण मनसेचे एक युवा नेते आदरणीय मनोज दादा गोळी साहेब. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम. पाहुण्यांचं स्वागत असणारच आहे, कारण पाहुण्यांशिवाय स्पर्धेला तर रंगत येत नाहीये. जसं क्रिकेटला चौकार षटकारांची अपेक्षा असते, विकेटची अपेक्षा असते, तसंच आमच्या आयोजकांना पाहुण्यांची अपेक्षा असते. ते येतील आणि या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा आशीर्वाद देतील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन तयार. ऑन अ हॅट्रिक मिस्टर विशाल पाटील या स्पर्धेतली हॅट्रिक पूर्ण करेल का? आपल्या कारकिर्दीतला सुवर्ण दिवस साजरा करेल का? महत्त्वाच्या क्षणावर, महत्त्वाच्या स्टेपवर येऊन पोचलाय विशाल पाटील.
हो, यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कट केलं जाते. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक एकाच एंडला आले होते. धावाची संधी आहे. दरम्यान दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. मोठं स्ट्रगल तुम्हाला पाहायला मिळाले आहे, पण कुठेतरी स्ट्रगलला सक्सेसमध्ये परिवर्तित केले. या 2 फलंदाजांनी एका धावेला 2 धावांमध्ये परिवर्तित केले आहे. 2 धावांची वाढ, धावसंख्या झाली 12 धावा. 5 धावांची पेनल्टी असेल. 2 धावांची पेनल्टी का, तर त्यांचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे आणि 3 धावांची पेनल्टी उशीर आल्यामुळे. ही माहिती, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. पेनल्टीचा विचार दुसऱ्या डावामध्ये आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट टार्गेट किती असणार आहे. धावसंख्या झाली 12. बॅट्समन तयार. बॉलिंग ट्रॅकवर विशाल पाटील. राईट आर्म आउट द विकेट. 5-1 सापे आणि वीर तानाजी दापोडे टीम कॅप्टन तयार राहायचं टॉससाठी. विशाल, चांगली ड्राईव्ह करायची होती पण मात्र एज लागते. त्या ठिकाणी थ्रो केला गेला आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा ताळमेळाची कमतरता जाणवते. नुसती घाई दिसते साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या फलंदाजांची. एव्हाना पाहिलं तो आक्रमकतेसाठी ओळखला जातो साई स्पोर्ट खारबाव संघ, पण त्यांचे खेळाडू जे प्लेइंग 11 मेंबर्स आहेत ते मात्र या मैदानामध्ये अजूनपर्यंत दाखल झालेले नाही आहे. त्यामुळेच तुम्हाला ही पडझड पाहायला मिळते साई स्पोर्ट खारबाव संघाची. धावसंख्या 13 झाले, पण अजूनही प्रणय पाटील आहे, तोपर्यंत आशा तर पल्लवीत असतीलच साई स्पोर्ट खारबाव संघाच्या. पण विशाल पटेलने देखील दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत केले. या दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवल्या आहेत आणि 3 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली लिडरशिप प्रमोद म्हात्रेंची. यावेळी चांगली ड्राईव्ह आहे, इनसाइड आउट, जबरदस्त शॉट सिलेक्शन. प्रणय पाटील या हंगामामध्ये चांगला खेळ करतोय, न्याय देण्याचं काम करतोय बॉलला. चौफेर फटकेबाजी. येवाना तर गेल्या हंगामामध्ये तुम्ही पाहिलं तर फक्त तो ऑन साईडला हुक पुल करत होता आणि जास्तीत जास्त बॉडी रोल करून ऑन साईडला जास्तीत जास्त प्रयत्न असायचे, पण आता मात्र मैदानाच्या सभोवताली चौफेर फटकेबाजी करतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी प्रणय पाटीलची. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा विशाल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल तर चांगला होता, अपील तर केली गेली आहे, अपील तर फेटाळून लावली आहे. दरम्यान एकदा तो पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, तर नाही. आणि ही धाव असेल लेग बाईटची. लेग बाईटची एक धाव ॲड केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 15 या आकड्यावर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट खारबाव संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 15 धावा. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2. 5-1 सापे स्पो आणि वीर तानाजी दापोडे टीमच्या कॅप्टन तयार राहायचे. 5-1 सापे टीमचा कॅप्टन तयार आहे. वीर तानाजी दापोडे टीमच्या कॅप्टन तयार राहायचे. लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. 4 षटकांचं क्रिकेट तुम्हाला खेळण्याची संधी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळण्याची संधी मिळते. आपण पाहू शकताय आमच्या VIP टाईम्सवर सर्व मान्यवर पाहुणे दुपारच्या सत्रामध्ये आनंद घेत आहेत, आपल्या बालगोपाळांशी चर्चा करत आहेत, थट्टा मस्करी करत आहेत. आउट ऑफ द ग्राउंड या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सन्माननीय हेमंतजी गोळवी हे देखील सकाळपासून छोट्या मोठ्या गोष्टींवर देखरेख ठेवून आहेत. हे देखील एक आयोजक आहेत या स्पर्धेचे. जबरदस्त लिडरशिप मुसाभाई यांची. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय बबलू टायगर. बबलू येतोय गोलंदाजी मार्कवर. या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय गेल्या 2 वर्षांपासून, 2 ते 3 वर्षांपासून. पालघर परिसर म्हणा किंवा मीराबाईंदर परिसर म्हणा, नायगाव म्हणा, भिवंडी म्हणा, ठाणे म्हणा, या गोलंदाजाने देखील कमी वयामध्ये यशाचं शिखर गाठलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते बॅट्समनसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅपमध्ये आहे, थर्ड मॅन रिजन ओपन आहे, त्या ठिकाणी चेस केला जातो बॉलला. खूप चांगला क्षेत्ररक्षण. हो प्लीज चेक करा, प्लीज 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 प्लीज. दरम्यान तिसरी धाव असेल.
की बॉल इन स्विंगर आहे, आउट स्विंगर आहे, इन कटर आहे, आउट कटर आहे, लेग स्पिन आहे, ऑफ स्पिन आहे, आर्म बॉल आहे, स्टॉक बॉल आहे, कॅरम बॉल आहे. परफेक्ट कळते बॉल रिलीज कधी करतोय, स्ट्रेट आर्म आहे, साईड आर्म आहे, क्रॉस आर्म आहे, सर्व गोष्टी आता योग्य तऱ्हेने कळत आहेत आम्हाला. चला मॅच आपण पुन्हा एकदा सुरू करूया. छोटासा या व्यत्ययानंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. गोलंदाजी मार्कवर बबलू पहिला बॉलला 3 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून तो सुरुवात करतो. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रणय पाटील, लेफ्ट हँड राऊंड. यावेळेस प्रणयला चकवा देणारा हा बॉल होता, उसळी मिळाली नाही या बॉलला हवी तशी. बबलू टायगरचं खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी दुसऱ्या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळालं. प्रणयसारख्या आक्रमक फलंदाजाला अडवतोय. गिअर चेंज करावं लागणार आहे साई स्पोर्ट्स कारभार संघाला, कारण 5 धावांची पेनल्टी आहे आणि धाव फक्त 18 धावा आहेत. तिसरी षटक मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे बबलू. यावेळेस खूप चांगली ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी, सहज सुपा झेल. प्रणय पाटील होतोय फेल, विकेट डाऊन. साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी काल देखील प्रणय आणि करणची जोडी मात्र जमली होती, पण आज मात्र त्या जोडीला एकमेकांच्या व्यतिरिक्त खेळावं लागणार आहे. 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. करणच्या सोबत असेल नितेश. 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पाहूया त्यांच्या जोडीचा फायदा होईल का. विकास पाटील दापोडेचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं आगमन झालं, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा, 18 रन्स. बबलू टायगर जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. मी म्हणालो होतो की या गोलंदाजाने मात्र दमखम बसवलेला आहे या भिवंडी परिसरामध्ये. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आता करण, 5व्या क्रमांकावर आलाय. बबलू टायगर गोलंदाजी मार्कवर एज आहे त्या ठिकाणी. शॉट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक आहे, पण त्याने मात्र कुठेतरी चूक केली आहे. बॉल मात्र झालाय पुढे. पुन्हा दुसरा प्रयत्न असेल, धावची संधी आहे. काय कॉलिंग आहे ही, चुकीची कॉलिंग, सपशेल चुकीची कॉलिंग. आणि महत्वपूर्ण फलंदाज करण, ज्याला खेळपट्टीवर थांबायचं होतं, तो मात्र धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. आतमध्ये बघा करण गेला आणि करणची जागा भरून टाकण्यासाठी अक्षय आलेला आहे. अक्षय आणि मोनिश आणि नितेश, प्रणय, निलेश खूप आहेत. ऋषभ काटे देखील आज अनुपस्थित आहे. सूरज पाटील सुद्धा अनुपस्थित आहे आज साई स्पोर्ट्स खारबाव संघामध्ये. नितीश नॉन स्ट्राईकला असेल आणि स्ट्राईकला असेल अक्षय. धावसंख्या झाली साई स्पोर्ट्स कारभार संघाची 19 धावा. थोडीशी डळमळीत अशी सुरुवात साई स्पोर्ट्स कारभार संघाची आणि अटॅकिंग गोलंदाजी जय हरी रांजोळी संघाची. बबलू टायगर लेफ्ट आर्म राऊंड, ब्लाइंड स्ट्रोक, पण उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर आहे. ब्लाइंड स्ट्रोक तर जरूर आहे, पण बॉलची जर स्पिन पाहिली तर खूप जास्त बॉल रोटेट होतोय उजव्या इष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर. त्यामुळे पंचांनी निरीक्षण केलंय आणि वाईट बॉलची खूण धावसंख्या झाली 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस फुल टॉस बॉल आहे, भिरकावून दिलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय या डावातला पहिला षटकार.
is started now because of this sixer from Mr. Akshay. बबलूच्या विरोधात हल्ला. पुन्हा एकदा फुल टॉस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय आणि प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन लँड होतोय. 6 धावांसाठी षटकार, सिक्सर. तीन षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स कारभार संघाची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 32 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येईल? उत्तर तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, पण पाहूया कुठला गोलंदाज येतोय. दरम्यान मी सर्व मान्यवर पाहुण्यांचं आमच्या अतिथी कक्षामध्ये जे आलेत त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या दुपारच्या सत्रामध्ये. स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021च्या वतीने प्रमोद म्हात्रे जो नेहमी पहिलं षटक हाताळत असतो तो आता स्लॉग ओव्हरमध्ये येतोय. हे बदल महत्त्वाचे आहेत. प्रत्येक क्रमामध्ये बदल झालेच पाहिजे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील कधी कधी ओळखून असतो की कुठला गोलंदाज कुठल्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी येणार आणि तशा पद्धतीने तो गनिमी काव्य बनवत असतो. पण यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी या ठिकाणी जय हरी रांदोळी टीमची प्रमोदला 4थ्या क्रमांकावर ठेवण्यात आलेला आहे महत्त्वपूर्ण क्षणासाठी. स्ट्राईकवर बॅट्समन असेल नितीश. धावसंख्या झाली 32. साई स्पोर्ट्स खारबाव. पहिला बॉल यावेळेस चांगला बॉल या ठिकाणी ब्लॉकआउट डिलिव्हरीचा होता. स्ट्राईक रोटेट झाले महत्त्वाची आहे बाब, कारण 2 बॅक टू बॅक षटकार आले होते अक्षयच्या बॅटमधून आणि ते खूप 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 महत्त्वाचे होते साई स्पोर्ट्स कारभार संघासाठी. आणि खरंच योग्य त्या वेळी अक्षय खेळपट्टीवर आलेला आहे जेव्हा संघाला खरंच गरज होती. प्रणय फेल ठरला होता. त्यानंतर महत्त्वपूर्ण फलंदाज करण हा देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर या सामन्याची या डावाची धुरा सांभाळतोय अक्षय. बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का? प्रमोद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड. चांगला बॉल या ठिकाणी सरळ रेषेत खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे. एकदा तो पूर्ण केलेला आहे. दुसरा धावासाठी प्रयत्न केला जातो. पाहूया धावचीची संधी आहे यावेळेस धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद, विकेट डाऊन. त्या ठिकाणी मात्र कॅप्टन ऑफ साई स्पोर्ट्स खारबाव अक्षय. पुन्हा एकदा हवेत खेळायचा होता. लोअर बॅकली बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होता. ही वेळ धावचित करण्याची आहे का? कुठेतरी ही रिस्क घेतली गेली. सर्व काही आटोक्यात आहे आता जय हरी रांदोळी टीमच्या.
धावसंख्या झाली 37 धावा. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. स्ट्राईक घेतोय तो म्हणजेच मोनिश टरे. राईट आर्म राऊंड विकेट. उजव्या त्याच्या फलंदाजीसाठी प्रमोद. फुल टॉस आहे. कनेक्ट केला बॉल आडव्या पाठीने खेळला त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल जातोय. पंचांचा निर्णय येतोय काय तर येस वेट फॉर अंपायर सिग्नल. येस आता येत आहेत या 4 धावा कारण पंचांच्या निर्णयाची वाट पाहणं गरजेचं आहे. 4 धावांची वाढ. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 41 या आकड्यावर. आणि आता जिंकण्यासाठी आव्हान काय असेल साहेबा मोमीन आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतील कारण पेनल्टी होती. 2 धावांची पेनल्टी का तर त्यांचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हता. आणि 3 धावांची पेनल्टी का तर थोडासा उशीर त्यांना झाला होता. तर येस साहेबाजी टार्गेट असणार आहे ते म्हणजेच आता 42 धावांचं आणि त्या 5 धावांचं आपण ॲडिशन सबट्रॅक्शन पहिल्या षटकानंतर करणार आहोत. धन्यवाद. जाऊया टॉस बॉक्समध्ये. 5-1 पोस्ट स्पोर्ट सापे विपक्ष वीर तानाजी दापोडे आपण टॉस करणार आहोत त्या ठिकाणी. चला मी विनंती करतो मान्यवरांनी आता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्वर्गीय काळूराम तुकाराम माळी टॉस बॉक्समध्ये मी मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. बाळा तरी मान्यवरांना आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचे. 5-1-4 स्पोर्ट्स सापे विपक्ष एक गाव एक मंडळ वीर तानाजी दापोडे. खारवाव टीम कॅप्टनने वर यायचे प्लीज. लगेच प्रणय 1 मिनिटासाठी ये. बाकी सगळ्या क्षेत्रशील लावून घ्या. खारवाव टीम कॅप्टन आणि सन्माननीय सुजितजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आता नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टॉसची माहिती आम्ही दोन्ही कॅप्टन्सना देतोय. एका बाजूस जगदीश म्हात्रे हे असं करण्यात आलेलं आहे आणि एका बाजूस नारायण स्मृती चषक असं करण्यात आलेलं आहे. सुजितजी यांच्या शुभ हस्ते आता टॉस केला जाणार आहे. जगदीश म्हात्रे नाणेफेक जिंकलेली आहे. मी सुजित सरांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही अतिथी कक्षा शोभा वाढू शकता. यस सापे बसायचंय. दापोडे टीम टॉस जिंकले. निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग स्वीकारलेली आहे. फिल्डिंग स्वीकारण्यामध्ये कारणच काय असेल? कुठले गोलंदाज तुमच्या संघामध्ये आज आम्हाला पाहायला मिळतील? कुठले फलंदाज तुमच्या संघामध्ये आम्हाला पाहायला मिळतील? गोलंदाज तर राजन पाटील आहे, समीर आहे, मी आहे. आम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमीत रनपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. सापेचा संघ या अगोदर तुम्ही पाहिला असेल. कसा खेळ आहे, कसा त्यांचा स्ट्रेंथ आहे सापे संघ? तुम्हाला काय वाटते? सापे संघ बॅटिंगमध्ये चांगला आहे, बॉलिंगमध्ये चांगला आहे, फिल्डिंगमध्ये चांगला आहे? तुम्हाला काय वाटते? अजून खेळलो तर नाही, मॅच नाही झाली, फर्स्ट टाइम खेळतो. म्हणजे अभ्यास झाला नाही. सापे वीर तानाजी दापोडे या संघासमोर अजून 2 हात तुमचे झालेले नाही आहेत. अभ्यास तुमचा एकमेकांचा झाला नाही आहे. म्हणजेच काय हा क्रिकेटचा सामना रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. पण तुमच्या पदरी फलंदाजी पडलेली आहे. तर फलंदाजी करताना मनामध्ये कुठला आकडा आहे जो अचीव करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? आम्ही 45+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि त्या धावा बनवण्यासाठी तुमच्या संघातले लीड बॅट्समन कोण असतील? आहेत संपूर्ण टीम चांगली आहे, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. भिवंडी परिसरामध्ये तुम्ही राहता तर नक्कीच सर्व भिवंडीतल्या खेळाडूंची तुम्हाला माहिती असेलच. तर तुमचा भिवंडीतला आदर्श खेळाडू कोण? माझा भिवंडीतला आदर्श खेळाडू सगळेच चांगले खेळाडू आहेत. पहिले जयेश पाटील हा खूप आवडायचा आणि आता भावेश पवार हा चांगला खेळत आहे. नक्कीच असा काळ येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सापे संघातला कुठला खेळाडू आवडेल कारण त्या संघामध्ये देखील चांगली स्ट्रेंथ आहे. नाणेफेक जिंकले ती म्हणजेच वीर तानाजी दापोडे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि 5-1-4 स्पोर्ट्स सापे टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला मॅच ऑन करायचे. सुखदेव आणि
जीतू हे दोन फलंदाज तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळणार आहेत. आणि आता बॉयज इन रेड साई स्पोर्ट्स खारबाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतील. धावा बनवणं आणि धावा वाचवणं यालाच क्रिकेट म्हणतात. आता फलंदाजी करणारा संघ धावा बनवणार आहे आणि धावा वाचवणार आहे साई स्पोर्ट्स खारबाव. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल तुम्हाला मायक्रोफोनवर ऐकायला मिळेल पॉवरफुल आवाज ठाकूरपाड्याचा सुनीलजी पवार. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. तर सामना इथं मात्र पाहतोय आपण साई स्पोर्ट खारबाव विपक्ष फलंदाजी करतोय राजनोली. पहिला चेंडू आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावरचा चेंडू होता बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. जर पाहिलं आपण जो टार्गेट आहे 42 धावाचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. तमाम क्रिकेट रसिकांचं परत स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहतोय नारायण प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय यावेळेस पाहता टॅप केलेल्या चेंडूला फक्त धोकादायक ठरवू शकतोय आणि अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय सुखदेव याला खातं उघडतोय. स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021चा दुसरा दिवस पाहतोय आपण आणि दुपारचं सत्र. सर्वांचं स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक करेश मात्रे अँड कंपनीच्या माध्यमातून. यावेळेस पाहता जुने एका चूक टप्प्याचा चेंडू जवळपास उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू सफल होऊन ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न. यानंतर दोन दिग्गज संघामध्ये अजून एक सामना होणार आहे. 514 स्फोट सापे विपक्ष वीरताना दापोडे. एक मजबूत संघ म्हणून ज्याची ओळख आहे दापोडे संघ. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही आहे. थ्रो चांगला नव्हता पण बॅकअप चांगलं केलं आहे तिथं मात्र पाहतोय आपण. चांगली सुरुवात करताना पाहतोय गोलंदाज इथं मात्र प्रणय पाटील. खूप मोठं नाव आहे प्रणय पाटील. नावाप्रमाणे इथं मात्र त्यांनी फलंदाजी तर निश्चित केली नाही पण गोलंदाजी अतिशय सुरेख करतो. यावेळेस मात्र फाईन फटका पाहतोय आपण. धावा मिळेल पण किती हेच आणि इथं मात्र अजून धावा येणार नाही. 2 धावा कंप्लीट. त्या संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती 4. 42 धावाचं टार्गेट आहे आणि कालच या संघाने ग्रामीण क्रिकेटचा एक बिग शो जिंकला होता. के ट्रॉफीवर नाव कोरलं होतं साई स्पोर्ट खारबाव संघाने. आणि त्या मात्र पाहतोय आपण पहिला सामना खेळताना राजनोली संघाच्या अगेन्स्ट. यास मात्र कट केलेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. आउटफील्ड खूप दमदार आहे. दुरून क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार. पंचाचा इशारा येतोय सीमा पार. हा अफलातून चौकार. इथं मात्र लेट रिपोर्ट केल्यामुळे साई स्पोर्ट खारबाव संघाला आयोजकाच्या माध्यमातून तब्बल 5 धावाची पेनल्टी लावण्यात आली होती आणि आता मात्र त्या पेनल्टीची धावा आम्ही राजनोली संघामध्ये ॲड करतोय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्येची धावफलकावर जर पाहिलं आपण 8 आणि एकूण या 5 म्हणजे टोटली जर धावसंख्या पाहिली आपण राजनोली संघाची बिनबाद 13 म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. इथं 42 धावचं टार्गेट स्वीकारताना ज्या प्रकारे 8 आणि 5 एकूण 13. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून निश्चित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या सामना जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता असेल. 18 गेंदे 29 की चुनौती और अभी भी यहाँ पर काटे की उम्मीद होने की निश्चित एक अतिशय चांगला पाहायला मिळणार आहे. काटे की टक्कर पाहायला मिळेल. अजून साई स्पोर्ट खारबाव संघ जर पाहिलं खूप मजबूत आहे
आणि आजच्या दिवसातला एक सामना खूपच अफलातून रंगला होता. जॉलीस्पोर्ट कामतगर आणि गोडसी संघाच्या माध्यमातून काय सुरेख सामना रंगला होता. त्या सामन्याची इथं मात्र हायलाईट पाहायला मिळेल काय. फुल टॉस, हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाहीये, चुकीला माफी नाही आणि मिड विकेटवर एक चांगलं झेल. पहिला फलंदाज फेल. नवीन फलंदाज भावेश खेळपट्टीवर येतोय. एका चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल दुसऱ्या विकेटसाठी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बहादूर टेमगरपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर आपण पाहतोय तर स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021चा हा अतिशय सुरेख आयोजन. व्यासपात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, हवेत आहे, खराब क्षेत्ररक्षण, चुकी पाहतोय आपण. त्या दरम्यान फक्त आणि फक्त मला वाटते की एक धाव पूर्ण करतोय फलंदाज सुखदेव. या एका धावेने सुखदेव जर पाहिलं पण व्यक्तिगत आत्तापर्यंत त्यांनी तिच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे आणि 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 14. चांगला चेंडू, अतिशय प्रतिम परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहिला पण धीम्या गतीचा हा थोडासा लेट कटर चेंडू होता. टप्पापर्यंत बाहेर निघणारा चेंडू होता. चांगली कामगिरी करताना या चेंडूवर पाहतोय आपण गोलंदाज नितेश. साईस्पोर्ट खारबाव या संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 41 आणि 42 धावचं टार्गेट उभं केलं आहे. आणि इथं मात्र राजनुली संघ तोच स्वीकारताना चांगल्या स्थितीमध्ये आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता. अशा तऱ्हेने आपण जर फायदा उचलत नाही तर मग कठीण होईल. येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 14. आतापर्यंत या षटकामध्ये नितीश यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र सिंगल, त्यानंतर मात्र लागोपाठ 2 चेंडूवर 2 चेंडू निर्धाव. अतिशय अफलातून चांगली कामगिरी करतोय नितेश. अशीच कामगिरी करावी लागेल सामना जर जिंकायचा असेल. अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम, काय सुरेख लेट कटर चेंडू पाहायला मिळाले. यावेळेस पहिला आपण जवळपास मधल्या एस्टीवरचा चेंडू होता. टप्पानंतर अनिश्चित उचल घेऊन बाहेर निघणारा चेंडू होता. अतिशय क्लास गोलंदाजी पाहतोय. म्हणूनच काल जर विचार केला आपण क्रिकेट ट्रॉफीवर ज्या संघात नाव कोरलं त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना की या संघाची खरी ताकद काय आहे ती गोलंदाजी. अफलातून षटक हाताळताना पाहतोय आपण नितेशाला. आता मात्र या षटकामध्ये कुठंतरी आघाडीवर होता पहिल्या षटकामध्ये, पण बॅकफुटला जाताना पाहतोय आपण राजनुली संघ. या बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑफ ड्राईव्ह आहे, डीप मिड ऑफ होऊन चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीकडे गेला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. कौतुक करावं लागेल इथं मात्र ज्या प्रकारे नितीशने षटक हाताळलेलं आहे. कारण की 24 चेंडूमध्ये जेव्हा तुम्हाला 42 धावा रोखायची असते ना, तर पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये लय भारी कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज नितीशच्या माध्यमातून. यानंतर अजून एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. 514 स्पोर्ट सापे विपक्ष वीरतानंद दापोडे या संघाकडे कित्येक महान खेळाडू आहे. निश्चित मैदानावर प्रत्यक्ष उतरल्यानंतर त्याचा खेळ पाहायला मिळेल. पण 514 हा संघसुद्धा एक अतिशय चांगला ग्रामीण विभागाचा संघ म्हणून खरी त्याची ओळख आहे. सामना जिंकण्यासाठी आमचे गुणलेखक साहेबा मोमीन आम्हाला आता मात्र माहिती देतील की 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथून किती धावेची आवश्यकता आहे. 27, 12 चेंडू 27. पहिले जर पाहिलं होतं आपण 18 चेंडूमध्ये 29 हव्या होत्या. पण या षटकामध्ये नितीशने काय अतिशय अफलातून नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळाली आणि सामना थोडंसं मी तर म्हणेन की साईस्पोर्ट खारबाव संघाकडे झुकताना पाहतोय. भावेश इथं मात्र निराश करतोय. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, अजून स्ट्राईक त्याच्याचकडे. भावेश याला वारंवार स्ट्राईकला ठेवणं गरजेचं राहील साईस्पोर्ट संघाला. जर राजनुली संघाला सामना जिंकायचा असेल तर सुखदेव याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारे पॉईंट नाही आहे पाहतो आपण. गली शॉट थर्डमॅनला पाहतो आपण. स्वतः महेंद्र पाटील म्हणजेच मामा इथं मात्र खेळताना क्या बात आहे. महेंद्र मामा शॉट थर्डमॅनला पाहतो आपण क्षेत्ररक्षण करताना. त्याच्या संघाने अतिशय भरीव कामगिरी कालच्या दिवसात मी केली होती. पण या सामन्यात कशा प्रकारे कामगिरी केले पाहिजे आहे. गोलंदाज दुऱ्यान त्या टोकाकडनं अक्षय, एक चांगला ऑलराऊंडर.
साई स्पोर्ट खारबाव संघाचा तो अक्षय दूर आणि त्या टोकाकडनं सज्ज होताना मारा करण्यासाठी. व्यासपथा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. पाहतोय आपण लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू जातोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र पूर्ण करेल भावेश. व्यक्तिगत आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि त्यामध्ये 3 निर्धाव आणि फक्त 2 सिंगल. म्हणजे इथं संत आणि खराब फलंदाजी पाहतोय भावेशची. आक्रमण करावं लागेल कारण की अशा स्थितीमध्ये सोपं नाही आहे आक्रमण करून हा सामना जिंकणं राजनुली संघासाठी. व्यासपत्रा हुकचा फटका. प्लेसमेंट ठीक नव्हती. जवळपास लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जातोय आणि फक्त एक सिंगल. असं वाटते की डबल सिंगलनी इथं मात्र पराभवाच्या छायाकडे जातोय काय राजनुला संघ पाहायचं कारण की फक्त 42 धावाचं टार्गेट आहे आणि तो जर आपल्याला सर करायचा असेल तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून विशाल लक्ष खूप मोठं आहे. गोलंदाज सज्ज होताना अक्षय दूर आणि त्या टोकाकडनं. यावेळेस मात्र परत ऑन रेट पाहतोय पण मी डाऊन चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे जाताना एक धाव पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी पण नकारतोय. प्रत्येक चेंडूवर मात्र मजबूत स्थितीकडे जाताना पाहतो आपण साई स्पोर्ट खारबाव संघाला. अजून मी तर म्हणेन की राजनुली संघाकडे खूप मोठी बॅटिंग लाईन आहे. विशाल आहे, स्वतः प्रमोद आहे, सर्वात महत्त्वाचं केतन आहे. पण भावेश याला 3ऱ्या क्रमांकावर पाठवणं म्हणजे थोडंसं कुठंतरी रणनीती चुकली असेल. गोलंदाज अक्षय चांगली गोलंदाजी करताना 42 धावाचं टार्गेट आहे. 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या फक्त सुरेख चेंडू वाईट ऑर्कर चेंडू पाहिला आपण कारण की जेव्हा तसे जर पाहतोय आपण वेशिप्टवर आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा युवा सेना अध्यक्ष आणि प्रिन्स ऑफ भिवंडी सर्वांची लाडकी युवा नेते प्रभुदास नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. चांगला निर्णय मी तर म्हणणे पंचाचं इथं कारण की ज्या प्रकारे सफल झाला होता फलंदाज त्या झेंडूवर बॉल टाकला आणि हा नियम आहे आंतरराष्ट्रीयमध्ये सुद्धा पाहतोय आपण. यास पात्र खराब चेंडू आणि सुखदेवच्या बॅटमधून कडक फटका बिरकावतोय लॉंगॉनच्या वरतून षटकार. आणि 18 धावा निश्चित 18 धावा इथं मात्र बनवायचे आहेत. तर 7 चेंडूचा सामना करायचा आहे आणि मी पहिलेच उल्लेख केला होता की सुखदेवला स्ट्राईकवर जास्त ठेवणं गरजेचं आहे कारण की आतापर्यंत भावेश यांनी तब्बल 6 चेंडूचा सामना केला आहे. त्यामध्ये फक्त 3 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला आहे. 7 चेंडू 18. हा चेंडू दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. जर राजनुली संघाचा या चेंडूवर एखादा मोठा फटका आला किंवा चौकार आला तर निश्चित एका चांगल्या स्थितीमध्ये जाईल. जर इथं मात्र एखादा विकेट अजून प्राप्त केला तर मात्र निश्चित साई स्पोर्ट खारबाव संघाचं थोडंसं सामन्यावर पकड मजबूत निर्माण करेल. आता मात्र तोच जर क्षेत्ररक्षण कायम आहे. गली शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग. याचबरोबर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलं आणि आता मात्र 6 चेंडू 18. थोडंसं कठीण आव्हान असेल इथं मात्र कारण की ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. खास दुसरं षटक नितेश यांनी जो टाकला तो टर्निंग पॉईंट ठरेल काय. 6 चेंडू 18. आणि सर्वात महत्त्वाचं की साई स्पोर्ट खारबाव संघ पेनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ज्या प्रकारे फाईट केली आहे निश्चित कौतुक करावं लागेल. पण जर विचार केला आपण राजनुली संघाची फलंदाजी मजबूत होती. कुठेतरी क्रमांक 3वर भावेश याला पाठवणं केतन असून विशाल असून प्रमोद एक अतिशय महान खेळाडू आहे. हा क्वचित संघासाठी धोकादायक ठरेल काय आता हे येणारे 6 चेंडू सांगेल. जास्त मिटिंग होती लांबलचक चर्चा पाहायला मिळाली साई स्पोर्ट खारबाव संघाच्या माध्यमातून. शेवटी मात्र चेंडू सोपवला आहे. इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण वेदांतच्या हातात आणि वेदांत ज्युनियर यावर खरा उतरेल काय पाहायचं कारण की समोर जर पाहिलं आपण भावेश
स्ट्राईकला आहे. 6 चेंडू 18 असं समीकरण. यानंतर सामना होणार आहे 514 स्फोट विपक्ष वीरतान दापोडे. एक डेंजरस चांगला सामना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर विचार केला आपण वरच्या गटातून जयबजरंग गोडसई हा संघ पुढे निघालेला आहे आणि आज तो क्वार्टर फायनलचा सामना सुद्धा होणार आहे. कालच्या दिवसामध्ये सेमीमध्ये प्रवेश करणारा ठाणे ग्रामीणचा पहिला संघ जो ठरला होता आई एकविरा प्रतिष्ठान भाद्यवड हा संघ. यास पाहता सुरेख फटका. ओ हो ये उडाया लाजवाब षटकार. षटकारांनी स्वागत करतोय. सरळ बॅटने फटका आहे अतिशय क्लास. लॉंगांच्या वरतून दूर असं निघून गेलंय आणि आता मात्र 5 चेंडू 12 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. जवळपास असं वाटत होतं की पहिल्या 6 चेंडूमध्ये भावेश फक्त 3 वर आहे आणि पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे षटकार ठोकलंय आणि त्यांना सांगतोय की मी अजून धीमा खेळतोय तर फास्ट पण खेळतोय हे दाखवलंय भावेशनी. गोलंदाज सज्ज होताना वेदांत वाफी करावी लागेल. समोर षटकार ठोकणारा फलंदाज पाहतोय पण भावेश ठाकरे याला एक जबरदस्त खेळाडू आहे. रेटामोरचा विकेट सज्ज होताना मारा करण्यासाठी. यावेळेस मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतात आणि लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या 11 धावा पूर्ण करणं गरजेचं आहे 4 चेंडूमध्ये राजनोली संघाला. साई स्पोर्ट खारबाव विपक्ष जयहरी राजनोली अशी लढत पाहतोय आपण. ठाणे ग्रामीणचा हा सामना 2 बलाढ्य संघादरम्यान. रेटामध्ये विकेट. यस मात्र फुल टॉस बनवलंय पण हवा तसा फटका घेतात आणि सिंगल धावेने गोलंदाज खुश फलंदाज नाराज होतील कारण की इथून समीकरण थोडंसं कठीण झालेलं आहे. आता 3 चेंडूंनी 10 धावेची आवश्यकता आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र वापसी करताना पाहतो आपण एक युवा गोलंदाज साई स्पोर्ट खारबावचा वेदांत. यावेळेस आता फुल टॉस हवेत आहे. बॅक टू द बॉलर आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये इथं मात्र जेल टिपल्या गेलं. निश्चित बिमडसाठी रिव्ह्यू घेतलेला इथं मात्र आमचे तिसरे पंच सुद्धा सज्ज असेल तर क्वचित हा जर तरला महत्व नाही आहे. आमचे तिसरे पंच बघताना पाहतोय आपण. आज सकाळपासून माझ्यासोबत ज्यांचा पण आवाज ऐकलं व्हॉइस ऑफ फाइंदर मनीष पाटील. काल आपण आवाज ऐकलं होतं अजय घरात आणि थोड्याच वेळात आमचे खास मित्र संदेशजी पाटील भिवंडीकर यांचं सुद्धा आगमन होणार आहे. अजून चेक करताना तिसरे पंच. दोन्ही संघासाठी हा निर्णय खूप महत्त्वपूर्ण ठरेल कारण की पाहतोय आपण क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते. आणि या कालपासून पंचाची भूमिका अतिशय चांगली पार पडलेली आहे. मग तिसरे पंच असो की मैदानी पंच नो डाऊट तिन्ही पंचांनी 4ही पंचांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि पंचाचा इशारा होते नो बॉल. इथं मात्र सोने पे सुहागा. ज्या गोष्टीची आवश्यकता नव्हती तिथं मात्र बिमड चेंडू टाकल्या गेलं आणि फ्री हिटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना. आता मात्र 34 सामने जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 8 धावेची आवश्यकता आणि सर्वात महत्त्वाचा हा फ्री हिटचा चेंडू असेल. वेदांत वापसी करेल काय फ्री हिट चेंडूवर. आठवण झाली सागर तरीची फलंदाजी कालच्या अंतिम
सामन्यामध्ये ज्या प्रकारे एक भीमा टाकला होता गोलंदाजांनी, तिथून मात्र सामना जिंकला होता भादोड संघाने. इथं मात्र सामना जिंकेल काय राजनुलिया संघ. या स्पर्धा चांगला फ्लिकचा फटका बॅकवर्ड स्कोलेजच्या वरतून फेकून देतोय हा उत्तुंग षटकार. तरी आहे अजून मी तर म्हणेन की सामना संपला नाही आहे. इथं मात्र वेदांत याने एका चेंडूचा निर्धाव टाकला तर मात्र परत साई स्पोर्ट खारबाव संघ वापसी करेल. पण जवळपास जर पहिला आपण विचार जर केला आपण सुखदेव स्ट्राईकला आहे. ज्या प्रकारे मी पहिल्या चेंडूपासून आकलन केलं होतं की सुखदेव जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत राजनोली संघाचं विजय सुनिश्चित असेल. पण आता मात्र अजूनच सुनिश्चित झाला नाही विजय, कारण की वेदांत हा गोलंदाज आहे. साई स्पोर्ट खारबाव संघाबद्दल एवढंच बोलायचं आहे की हा संघ अंतिम चेंडूपर्यंत लढत देण्यासाठी समक्ष असतो. 2वर 2 कंपल्सरी, 2 चेंडू 2 धावा. पिमळ टाकला तिथून मात्र फ्रीटला षटकार ठोकला आणि सामना जवळपास राजनुली संघाकडे झुकताना आपण पाहिलंय. महेंद्र मामा यांना पाहू शकता आपण शॉर्ट थर्डमॅनला. मोनिश यांना आपण पाहू शकता शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा. यावेळेस मात्र अजून खराब चेंडू आणि विजयी फटका सुखदेवच्या बॅटमधून. आणि याचबरोबर सामना इथं मात्र जिंकले तो जेरी राजनुली संघाने. आणि हार्डलक के ट्रॉफी कारिवलीचा विजेता संघ इथं मात्र पहिल्या फेरीमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात येतोय. मामा अँड कंपनी हार्डलक. तर सामनावीर एकच नाव. या इनिंगमध्ये ज्याने अफलातून चौफेर फटकेबाजी केली, 3 उत्तुंग षटकार ज्याच्या खेळीमध्ये समावेश, 1 चौकार आणि अतिशय मौल्यवान खेळी साकारली, तो जो ठरतोय सामनावीर सुखदेव. सॉरी, थोडंसं आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की दावेदार 2 होते, पण सामनावीरचा खरा मानकरी ठरतोय ज्यांनी अतिशय अप्रतिम षटक हाताळलं तो म्हणजे विशाल पाटील. 2 गडी बाद केले आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, म्हणजे मॅन ऑफ द मॅच विशाल पाटील. विशाल पाटील आपण व्यासपीठावरचे आहे आणि मी घेऊन जातो आपल्याला मनीष पाटील यांच्याकडे. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. लगेच यायचे आणि विनंती करतोय लगेच वीर तानाजी दापोडे संघाने आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये चांगला आनंद या ठिकाणी मैदानावर. यस, जय हरी रांजणी संघ पुढच्या फेरीत दाखल झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. हार्डलक साई स्पोर्ट्स खारबाव. खालचा थकवा नक्कीच होता, पण तरी देखील एक रफ अँड टफ मॅच या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाने दाखवलेली आहे. संघामध्ये लीड प्लेयर्स नसताना सुद्धा सूरज पटेल नाही आहे आज, ऋषभ काठे नाही आहे आज, तर देखील चांगला खेळ या ठिकाणी साई स्पोर्ट खारबाव संघाने दाखवला आहे. नेक्स्ट राऊंडसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी महेंद्र पाटील आणि टीम ऑल द बेस्ट. चला यायचे. चला विशाल पाटील यायचे मला तुम्हाला पुरस्कार स्वीकारचा. विशाल पाटील लगेच या ठिकाणी लाईव्ह किचन केक काउंटीच्या वतीने तुम्हाला पेस्ट्री दिली जाणार आहे. केक आहे त्यामध्ये आणि एक सन्मान चिन्ह, म्हणजेच काय या स्पर्धेची आठवण भेट. तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला म्हणून ती एक ट्रॉफी देऊन तुमचा गौरव केला जाणार आहे. विशाल लगेच यायचे. सन्मान्य प्रभुदासजी नाईक डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ भिवंडी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. केक काउंटी. यस, खूप चांगले गोलंदाजी या ठिकाणी त्याने केले आणि जेव्हा संघाला गरज होती त्याची गरज पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी विशालने केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी, नाईस बॉलिंग. सन्माननीय प्रभुदास नाईक यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी तसेच योगेश नाना म्हात्रे यांच्या वतीने केक काउंटीचं हे केक देऊन त्यांचा मान वाढवला जातोय. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय. वीर तानाजी दापोडे विपक्ष 514 स्पोर्ट्स सापे.
यस, पहिला फेरीतला हा चौथा सामना असणार आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष 514 स्पोर्ट्स सापे. चला राजन पटेल आणि कंपनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बाकी सर्व आमच्या मान्यवरांनी मैदानाच्या बाहेर या. 2 पंच मैदानाच्या आत जातील. सामना होईल सुरू. तर आता आजच्या फेरीतला हा चौथा सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतला एक्झॅक्टली पहिल्या फेरीतला चौथा सामना असणार आहे, कारण AA गोरसई बी हा संघ आजच्या शेवटच्या सामन्यासाठी तयार झालेला आहे, पोचलेला आहे. त्यांनी चाल केली आहे, चांगला खेळ, 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल्समध्ये AA स्पोर्ट्स गोरसे बी संघ पोचले. आणि आता या अगोदर जय हरी रांजोळी संघ हा दुसऱ्या फेरीत जाऊन पोचलेला आहे. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, कारण दुपारचं सत्र आता पुढे चालत चालले आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पोहोचणार आहोत. आणि नंतर सूर्यनारायण आमच्यासाठी थांबणार नाही, तुमच्यासाठी थांबणार नाही, कोणासाठीच थांबणार नाही आहे. त्यामुळे पारदर्शक क्रिकेट खेळण्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. तर मी नम्र विनंती करू इच्छितो, जितका कमी वेळ घेता येईल तितका कमी वेळ घ्या आणि सामन्याला चांगल्या पद्धतीने खेळा, क्रिकेट एन्जॉय करा, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या, समय सूचक राहा.